आमच्या आईसाहेबांनी आम्हाला लय माया लावली. तुम्ही कवाच त्यासनी चांगली वागणूक दिलीच नाही म्हणा. तो भूतकाळ मला आता उकरून काढायचं नाही. एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या 4 वर्ष सूर्यवंशी. जर तुम्हाला त्यांना बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांना जवळच का केलं? लहान होतो त्यावर काय कळत नव्हतं. आता तुम्हाला जाब विचारतो, ज्या गावाला जायचं नव्हतं त्याचा रस्ताच का पकडला तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हा मुलाने बापाला विचारायचा प्रश्न नाही अधिपती. तुझा काहीच संबंध नाहीये यात. आणि जे काय झालं त्यात फक्त माझी एकट्याची चूक नव्हती. जबाबदारी माझी एकट्याची नव्हती, तिची पण होती. त्यांचं राहू देऊ, तुम्ही तुमचं बोला की. तुमच्या जबाबदारीचं काय? तुम्ही एका बाईला घरात आणलं तुमच्या कामासाठी, मग तिला... अधिपती बस बस अधिपती, हे ऐकवत नाही आहे मला. आता ऐकायला तर लागणार. मी जे बोलतोय ते तुम्ही केलं एवढं मान्य करा. अधिपती थांबा हो आईसाहेब, थांबा. लई वर्षांचा हिशोब बाकी आहे, आज बोलून दे. थांबा जरा तुम्ही. अधिपती, ही 4 लोकात चव्हाट्यावर बोलायची गोष्ट नाहीये. का 4 चौघात तुम्ही त्यांना बोलताय ते चालतंय, त्यांचा अपमान करताय ते चालतंय. 4 लोक ते कबूल बी करा की होय माझी चूक झाली, माझा तोल गेला. बस कर अधिपती, बस कर. नाही करणार बास. तुम्ही मान्य करा फक्त की तुमची चूक झाली. तुम्ही त्यासनी घरात आणलं, त्यांच्या मनाला आशेची पालवी फुटली, त्याला जबाबदार तुम्ही आहे. तुम्ही मान्य करा. तुम्ही त्यासनी या घरात घेऊन आला म्हणताना त्यांची या घरादारावर माया जडली, तुमच्यावर प्रेम जडलं. त्यांच्या मनात अशी आशा निर्माण झाली की कधीतरी तुम्ही त्यांचं मन समजून घेशील, कधीतरी त्यांचा स्वीकार करशील. पण तुम्ही ते नाही केलं. तुम्ही काय केलं? पदोपदी त्यांचा अपमानच केला, अवहेलना केली. हे आत्ता जे करताय तेच करत आलाय तुम्ही आयुष्यभर. राडे केले नुसते घरात, हेच बघत आलो मी लहानपणापासून. ए मालिक तेरे बंदे हम, का केलंय तुम्ही मला बंद. ओ साहेब तुम्ही, ओ साहेब, साहेब, ओ साहेब, इकडे ना प्लीज, इकडे ना. माझं काम आहे तुमच्याकडे, या ना. ए तुझं काम करायला काय तुझा नोकर आहे का मी? गप्प बस, उगाच तोंड वाजवू नकोस. सॉरी, माफ करा, माफ करा. मी 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 पाय पडतो तुमच्या. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, इथून पाय पडतो. हात पोचत नाही तरी तुमच्या पाया पडतो. माझं ऐका ना साहेब, ऐका ना, ऐका. काय रे, काय काम आहे? मला जरा 1 मिनिटासाठी तुमचा फोन द्या ना, अर्जंट काम आहे जरा. हो का? फक्त फोनच हवाय? बाकी काही चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर मागवू का? हा, हेच काम राहिलीत का आता? गप्पा बस. ऐका ना ओ साहेब, ओ साहेब. जब जुल्मों का हो सामना. 100 वेळा सांगताय सा वरतोड करून तुमच्या बायकोच्या नकाची सर नाही, चारुलता मॅडमच्या नकाची सर नाही म्हणून. मग तुमच्या पोरग्यासाठी काय खेळणं म्हणून आणलो तुम्ही? तुम्ही त्यासनी हाडामासाची ती बाई आहे, तिला बी मन आहे, असं एकदम मी विचार तुमच्या मनाला शिवू नये. मला आश्चर्य वाटतंय. हा, गोट्यातल्या जनावराला बी आपण चांगलं वागवतो. गोट्यातली गाय जर म्हातारी झाली तर तिच्या जीवात जीव असोच तर आपण तिला सांभाळतो की नाही? आईसारखी माया लावतो आपण तिला. आणि तुम्ही या हाडामासाच्या बाईला असं वागवलं, तुम्हाला काही सुद्धा वाटलं नाही? ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही तुमचा राग करायला लागलो आणि आता बी करतोय. कुणी आम्हाला पट्टी पडवली म्हणून नाही, आम्हाला सगळं ऐकू येत होतं, सगळं दिसत होतं आणि कळत बी होतं. तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्ही कायम तिरस्कार करत राहिलो तुमचा. आई साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून नाही. ते सोडा, जे झालं ते झालं. अजून बी वेळ गेलेली नाही. आम्ही त्यांना कायमच आमच्या आईचा दर्जा दिलाय
आणि आमच्या जीवात जीव असूच तोपर्यंत आम्हाला आमच्या आईसाहेब पाहिजे असणार. तुम्ही कसे बी वागला तरी त्यांचा तुमच्यावर जीव आहे एवढं तुम्ही मान्य करा. चारोस सूर्यवंशी लय नशिबवान आहे तुम्ही फक्त त्यांना आता तुमच्या बायकोचा दर्जा द्या. लईशी हार्ड करू नका. मी अजून सांगतो, सगळं नीट होईल, काही बदलणार नाही. त्यांची एवढी ही इच्छा आहे हो, त्यांचं लय बारकं स्वप्न आहे. 4 काळे मणी तुम्ही त्यांच्या गळ्यात घालशील, तुमच्या काय जोडीत धोंडा पडतोय सांगा की. कायदेशीररित्या आमच्या माऊलीचा स्वीकार करा तुम्ही. मी सगळं मागचं विसरून जातो, तुम्ही विसरून जावा. नव्यानं सुरुवात करूया चारोस सूर्यवंशी. हे बघा, आजवर केव्हा स्वतःहून आम्ही तुमच्या समोर आलो नाही, केव्हा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं नाही, केव्हा बाप म्हणून तुम्हाला काय मागितलं नाही. हे पहिला आणि शेवटचं मागतो, नाही म्हणू नका. अशी गंमत आहे बघा, लहानपणी खरं तर आमची आई वारली आणि आम्ही वाढलो बापाविना. आणि ह्याच्यात दोष आमच्या आईसाहेबांचा नाही, ह्याच्यात दोष तुमचा आहे. स्वतःची चूक मान्य करा. जे झालं ते जाऊ दे, सगळ्याचा स्वीकार करा. बघा, ह्या रीतीचं काय मोल आहे ना त्यांच्यासाठी ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे, बाकी काय नाही. मान्य करा. अधिपती, अरे या सगळ्यातनं कधीतरी जागा हो, कधीतरी. या बाईच्या भूलथापाना हिच्या नाटकानं बळी पडू नको तू.